काय आहे यम. यम म्हणजे काय होतं मल्टिपल. यम म्हणजे काय होतं मल्टिपल. मल्टिपल मोठे असतात. मल्टिपल काय असतात मोठे. म्हणजे एलसीएम म्हणजे दिलेल्या संख्येतून सगळ्यात मोठी संख्या किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या. कोणापेक्षा याची दुप्पट याची तिप्पट याची चौपट म्हणजे मोठ्या संख्येची. आता बघा एचसीएफ. एफ म्हणजे काय होतो फॅक्टर. एफ म्हणजे काय होतो फॅक्टर. फॅक्टर म्हणजे तुकडे. तुकडे म्हणजे अवयव म्हणजेच ते लहान होतं. फॅक्टर नेहमी काय असतात लहान. म्हणजे बघा एचसीएफ म्हणजे दिलेल्या संख्येतून सगळ्यात लहान संख्या किंवा त्या संख्येची अर्धी. त्याचं 1/3 1/4 त्याचं 1/5 1/6 म्हणजे बघा एचसीएफ काय राहते दिलेल्या संख्येतील सगळ्यात लहान संख्या. दिलेल्या संख्येतील सगळ्यात लहान संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान. बघा म्हणजेच काय शोधायचं काय राहते कॉमन मल्टिपल म्हणजे काय या तिघांचाही भाग जाणारं मल्टिपल. तिघांचाही भाग जाणारं मल्टिपल. बघा याचं म्हणजे एलसीएम हे 6 नाहीये. तिघांचाही भाग याची दुप्पट करावी लागेल. याची दुप्पट म्हणजे किती 12. म्हणजे बघा एलसीएम म्हणजे लीस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे दिलेल्या संख्येतून तिघांचाही भाग जाणारं मल्टिपल. 2चा भाग 12 मध्ये जाते 4चा जाते 6चं जाते. म्हणजे काय होतं एलसीएम म्हणजे दिलेल्या संख्येतील सगळ्यात मोठी संख्या असते किंवा त्याची दुप्पट असते त्याची तिप्पट असते त्याची चौपट असते. शोधायचं काय राहते शोधायचं एवढंच राहते म्हणजे अशी संख्या शोधायची की त्या संख्येत या तीनही संख्येचं भाग गेलं पाहिजे म्हणजे सामायिक. ते त्याचं कॉमन मल्टिपल तिघांचे भाग गेलं पाहिजे. 12 मध्ये तिघांचे जाते का जाते. आता या ल चा अर्थ काय लहानात लहान. याच्या या 12 पेक्षा लहान संख्या अस्तित्वातच नाही ज्याच्या तिघांचाही भाग जाते. लक्षात येत आहे का. या ल चा किंवा यल चा अर्थ लिस्ट म्हणजे याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. मोठी संख्या आहे म्हणजे 24 मध्ये बघा त्या सगळ्यांचा भाग जाते 24 मध्ये. पण या 12 पेक्षा लहान संख्या अस्तित्वातच नाही की ज्या संख्येमध्ये या तिघांचाही भाग जाईल. आहे का 8 2चं जाते 4चं जाते 6चं जाते का नाही. म्हणून या सी आणि या 6चा अर्थ काय होते सामायिक. तिघांचाही सामायिक म्हणजे आपण जेवढ्या तेवढ्यांचाही. कळलं का. म्हणजे या तिघांचाही भाग इथं जाते म्हणून तो त्याचं झालं एलसीएम. आता एलसीएम लहान असतो की मोठा असतो. एम म्हणजे मल्टिपल दिलेल्या संख्येपैकी मोठ्या संख्या. शोधायचं कसं बिलकुल साधं सोपं आहे. मोठी संख्या बघायची त्या संख्येत सगळ्यांचा भाग जातो का सगळ्यांचा भाग जातो का. इथं 2 3 6 असेल तर त्याचं एलसीएम काय होते फक्त 6 होते. किती होते 6. 2चा भाग जातो 6 मध्ये 3चं जातो 6चं 6 मध्ये जातो म्हणजे याचं एलसीएम काय झालं 6 झालं. काय झालं 6 झालं. म्हणजे दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या असते किंवा त्या मोठ्या संख्येची दुप्पट करून बघायची त्याची तिप्पट करायची त्याची चौपट करायची त्याची पाचपट करायची. बाकी काहीच नाही फक्त पाडेपाठ करायचं. कळलं. पुन्हा एकदा थोडंसं एचसीएफ कडे येऊ. 2 4 6चं एचसीएफ. आता एफ म्हणजे फॅक्टर होते. एफ म्हणजे काय होतं फॅक्टर. फॅक्टर म्हणजे तुकडे होतात. तुकडे म्हणजे अवयव होतात. कळलं. म्हणजे अवयव म्हटल्यानंतर ते लहान असतात. अवयव म्हटल्यानंतर लहान असतात. म्हणजे 2 4 6चं जर आपल्याला काय काढायचं असेल एचसीएफ काढायचं असेल तर सगळ्यात लहान संख्या बघायची. सगळ्यात लहान संख्या बघायची. त्या लहान संख्येचं प्रत्येक संख्येत भाग जातो का ते बघायचं. 2चा भाग 2 मध्ये जातो 2चा भाग 4 मध्ये जातो 2चा भाग 6 मध्ये जातो. म्हणजे याच्यातील 2 हा काय झालं एचसीएफ. आता एच म्हणजे काय आहे एच होते मोठी संख्या हायेस्ट कॉमन फॅक्टर. याच्यापेक्षा लहान संख्या आहे याच्यात भाग जातो 1चा भाग जातो सगळ्यात पण 1 एचसीएफ नाही आहे. आपल्याला इथं मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. 2 पेक्षा मोठी संख्या अस्तित्वात नाही. तीनही संख्येत भाग जाणारी 2 पेक्षा मोठी संख्या आहे का नाही. म्हणून इथं या म चा अर्थ काय होते मोठ्यात मोठी. याचा अर्थ हायेस्ट कॉमन फॅक्टर. इथं जर 3 लिहिलं इथं जर किती लिहिलं 3. आता याचं एचसीएफ काय राहील याचं राहील एचसीएफ 1. काय राहील 1. कळलं. म्हणजे 1 अशी एकमेव संख्या आहे की या सगळ्या संख्येत भाग जाते 1चं. 2 मध्ये 3 मध्ये 6 मध्ये 2चं जातं का 3 मध्ये नाही. मग संख्याच अस्तित्वात नाही म्हणून याचं एचसीएफ काय आहे. अजिबात घाबरायचं नाही. जर तुम्हाला एचसीएफ काढायचं असेल
तर जी संख्या मोठी असते त्याची डबल करा किंवा तीच संख्या. आपण एक एक प्रॉब्लेम बघू. आपण सोडवता पोलीस भरतीपासून तुमचं एनटीपीसी ते एएनपी चे सगळे क्वेश्चन घेऊ. बघा आपण शिकत आहोत लसावी मसावी एलसीएम आणि एचसीएम. अतिशय साधे सोपे प्रॉब्लेम असतात, घाबरून जाऊ नका. मी तुमच्या सोबत आहोत नेहमीसाठी. हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. याच्यात ते घंटा घुमटाचे प्रॉब्लेम विचारतात. एक बेल वाजली मग इतक्या वेळाने असं तसं सोपे असतात, बिलकुल सोपे असतात. बघा एक क्वेश्चन आहे 36 व 42 यांचा मसावी किती. बघा आता इथं म आहे म्हणजे काय, मोठ्यात मोठी, म्हणजे हे लहान संख्या येईल. मसावी म्हणजे एचसीएफ होतो. मसावी म्हणजे काय होतो, बरोबर आहे का. हा एक कॉमन फॅक्टर. म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे काय, लहान, म्हणजे ती संख्या काय असेल, लहान असेल. बघा 7, दुसरं काय आहे 6, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 4. अशी संख्या शोधून काढायचं. कोणत्या दोनच संख्या आहेत. हा थोडंसं क्वेश्चन बरोबर आहे. 36 व 42 यांचं मसावी किती. साधं सोपं आहे. ते आपल्या अवयव पद्धती वगैरे आहेत त्या बंद करायच्या. ते सांगतो एकदा. म्हणजे अवयव पद्धती किती आहे, 36 आहे, 42 आहे. याच्यात आधी कितीचा भाग जातो ते बघायचं. 2 चे जाते, मग 18, 2 चे गेल्यानंतर 21, इथं पुन्हा 3 चे जाते, किती होतात 6, इथं 3 चे जाते का 7. आता काही जात नाही. पण मसावी म्हणजे काय होतो, मसावी म्हणजे कॉमन अवयवाचा गुणाकार. म्हणजे किती होतो 6 होतो. किती होतो 6. हा एवढ्या भागात पडायचं नाही. 36 मध्ये 7चा भाग जातच नाही, तो कॅन्सल. बघा 6चा भाग जाते का, 6 6 36 60 42 म्हणजे 6 आहे. 8चा भाग नाही जात, 4चा जात नाही. 40 मध्ये 4चा जाते का, 42 मध्ये नाही. 8चा जाते का, 832 होतात. बघा तुमचे जे काही म्हणजे ऑप्शन असतात, ऑप्शन मधून ज्या संख्येचा भाग या संख्येमध्ये जातो ते तुमचं काय झालं, मसावी. बाकी असं कन्फ्युजन वालं कामच नाहीये. फक्त पाडेपाठ पाहिजे. 6चा भाग इथे जातो, इथे जातो, ही तुमची परंपरागत पद्धत झाली. एवढं करण्याची गरज नाही. म्हणजे कॉमन संख्येचा भाग द्यायचा, कॉमन संख्येचं गुणाकार ते 6 एवढं करणार. मग लसावी जर काढायचं झालं तर काय होतो, लसावी 6 गुणिला 7 गुणिला 3 गुणिला 2 ते सगळ्यांचं गुणाकार. साइन 7 42, 42 गुणिला 3 किती होतात, 4 3 12, 126 होतात. 126 गुणिला 2 252 होतात. किती होतात का. साइन 7 42, 42 3 हे करत चला थोडस. 42 गुणिला 3 किती होतात का. 3 दुने 6, 126 गुणिला 2 252. कळलं. 252 म्हणजे काय झालं मग, एलसीएम झालं. मग याची 6 पट होते का, होते ना. याचं 6 पट होते. 42 गुणिला 6, साइन दुने 12, हातचं 1, 6 24 आणि 1 25, 252. म्हणजे तेच त्याचं 2 पट 3 पट 4 पट 5 पट होते. कळलं का. म्हणजे नेमकं मसाले म्हणजे काय होते, कळत आहे का. काय करायचं, लहानात लहान संख्या बघायची, ज्याचं भाग जाईल ते काय झालं मसाला. फोटो वगैरे काढा. बघा पुन्हा एखादा प्रॉब्लेम बघू. नेमकं आपण लसावी मसावी शॉर्टकट कसे काढू शकतो. बघा सराव महत्वाचा आहे. बघा 18 आणि 24 यांचा लसावी आणि मसावी किती. दुसरे एक प्रॉब्लेम बघा 18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती. ऑप्शन आहे 72 6, दुसरा ऑप्शन आहे 74 8, तिसरा ऑप्शन आहे 78 10 आणि चौथा ऑप्शन आहे 84 6.
बघा आपल्या पद्धती आहेत परंपरागत. आता बघा सगळ्यात महत्वाचं काय 18 आणि 24 यांचा लसावी आणि मसावी. 18 आणि 24 आधी काय लिहिलं आहे लसावी मग मसावी. तर मसावी तर सोपंच आहे, तुमचा 8 राहू शकत नाही. म्हणजे 18 आणि 24 मध्ये कोणाचा भाग जातो 6चा जातो. कोणाचं 6चं. म्हणजे तो काय बघा sin 3 18 6 24. म्हणजे ह्या दोन पैकी एक ऑप्शन असेल. दोन पैकी काय असेल एक ऑप्शन असेल. हे ऑप्शन नाहीये, हे ऑप्शन नाही. कारण 10चा 18 मध्ये भाग जात नाही, 10चं 24 मध्ये जात नाही, 8चं 24 मध्ये जातं, 18 मध्ये जात नाही. म्हणजे हे असेल किंवा हे असेल. बघू ना. आता बघा आपण मसावी शोधतो. मसावी काय आहे 6 आहे. तर दोन्ही ऑप्शन मध्ये 6 आहे. आता लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे अशी संख्या या दोन्ही संख्येचा भाग गेला पाहिजे. बघा 18च्या भागात 84 आहेत का? 18 आहे तर 18, 18 दुने 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 84 नाही म्हणजे हे गेलं. म्हणजे बघा लसावी म्हणजे काय या संख्येत दोन्ही संख्येचा भाग गेला पाहिजे किंवा जे त्याचं मसावी आहे, जे त्याचं मसावी आहे या 24 ची दुप्पट तिप्पट पाहिजे. 24 एक 24, 24 दुने किती होतात 48 होतात, 24 तरी किती होतात 72 होतात. म्हणजे मसावी काय असतं ह्या ज्या दोन संख्यांचं आपल्याला लसावी काय असतं याचं दुप्पट असतं, याचं तिप्पट असतं, याचं चौपट असतं. म्हणजे 24 तरी किती होतात 72 किंवा 18 दुने 36, 18 चौक 72. 24 चं फाळायचं असेल तर 24 दुने 48 आणि 24 तिरी 72 होतात का? म्हणजे लसावी म्हणजे काय असतं या दोन्ही संख्येचा भाग गेलं पाहिजे त्या संख्येत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. बघा लसावी म्हणजे काय असतं ज्यांचं लसावी काढायचं आहे त्या संख्येचं भाग जाणारी संख्या. आणि मसावी म्हणजे काय असतं या संख्येमध्ये त्या संख्येचा भाग गेला पाहिजे. मसावी काय असतं या दोन्ही संख्येमध्ये त्या संख्येचा भाग गेला पाहिजे. आणि लसावी म्हणजे काय या दोन्ही संख्येचं त्या संख्येमध्ये भाग गेला पाहिजे. कळत आहे का? आता यांच्या परंपरागत जर पद्धती काढू म्हटलं 18 आणि 24 नसेल कळत तर असं काढायचं, घाबरून नाही जायचं. बघा पहिल्यांदा 2 ने भाग द्या, इथं 9 येतात, इथं किती येतात 12 येतात. नंतर 3 ने भाग द्या, इथं किती येतात 3 येतात, इथं 4 येतात. पुन्हा काही भाग जात नाही. पण मसावी जर काढायचं असेल काय मसावी फक्त कॉमन अवयवाचा गुणाकार 2 गुणिला 3 किती होतात 6. म्हणून लसावी म्हणजे काय होतं लसावी म्हणजे हा कॉमन अवयव आणि राहिलेले अवयव. बघा 4 तिरी 12 होतात, 12 छकन 72. ही सुद्धा सोपी पद्धत आहे. कळलं? म्हणजे काय मसावी म्हणजे जे काही कॉमन अवयव आहेत त्यांचाच गुणाकार म्हणजे मसावी. आणि लसावी म्हणजे काय यायचाही गुणाकार म्हणजे जे तुमचे उरलेले आहेत त्यांचं सुद्धा गुणाकार. कळत आहे का? साधं सोपं आहे. म्हणजे हे तर पद्धत कळते ना तुम्हाला? हे कळते का? म्हणजे मसावी म्हणजे काय फक्त कॉमन अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे कॉमन अवयव आणि उरलेले जे काही आहे त्यांचं सुद्धा गुणाकार. बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. कळलं का? ओरली काढू शकतो आपण. नसल ओरली काढताय आपल्या ज्या परंपरागत पद्धती आहेत त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. तुम्हाला जे योग्य वाटते ते. फक्त काय रोज येत चला. मी तुम्हाला असं म्हणजे गॅरंटी देतो की याच्या बाहेरचं सिलेबस विचारतच नाही. बघा आता थोडंसं नाही का मोठं झालं क्वेश्चन 48 60 हे एनटीपीसी ला सुद्धा विचारतात. मी तुम्हाला उद्या स्पेशल एनटीपीसी चे प्रॉब्लेम सांगतो. या संख्यांचा मसावी किती. आयोगाकडे बाकीच्या संख्या नसतात, अशाच विचारतात आपल्या नेहमीच्या. कळलं का? 8 10 12 आणि चौथा 6. कळलं? यांचं मसावी काय विचारलंय मसावी किती. बघा आता या संख्येमधून जर विचार केलं तर 8चा भाग जाते का 60 मध्ये जाते का? साडेपाठ पाहिजे. 10चा भाग 48 आणि 72 मध्ये जाते का? नाही. क्वेश्चन आहे 12 आणि 6. 12 आणि 6. आता बघा 12 चो
48 12 पंचे 60 12 छकन 72 पण 6 भाग जाते साइन 7 42 साइन 8 48 साइन 10 60 12 छकन 72 म्हणजे दोन्हीच्या भाग जाते। मग आता मसावी काढायचं आहे। काय काढायचं आहे? मसावी। तर कोणतं असेल 6 की 12 सांगा? हेच शिकायचं आपल्याला। खरवडे सर हेच शिकवतात, कळलं का? 6 बघा मी पुन्हा एकदा सांगतो, या म चा अर्थ काय होते? मोठ्यात मोठी संख्या। म चा अर्थ काय होते? मोठ्यात मोठी संख्या। मसावी म्हणजे मोठी संख्या। याच्यापेक्षा मोठी संख्या नाहीये, या 6 पेक्षा मोठी संख्या आहे। याच्यापेक्षा मोठी संख्या आहे का 12 पेक्षा? नाही, अस्तित्वातच नाही। कशी मोठी संख्या अस्तित्वात नाही? की त्या संख्येचं या तीनही संख्येत भाग जाईल अशी संख्याच नाहीये। अशी संख्या आहे का? नाही। 24 आहे, मग 24 चे इथं भाग नाही जात। पुन्हा 18 आहे, 18 चं इथं जाईल, इथं नाही जात। कळलं का? म्हणजे बघा या दोन्ही संख्येचं याच्यात भाग जात आहे। दोन्ही संख्येचं काय जात आहे? भाग जात आहे। पण म चा अर्थ आपण लक्षात घ्यायचं। म चा अर्थ काय होते? महत्तम सामायिक विभाजक असं होते। म्हणजे काय? म चा अर्थ काय होते? मसावी। मसावी म्हणजे काय? य सी य असं होते ना। हायेस्ट, हायेस्ट म्हणजे मोठ्यात मोठं, कॉमन फॅक्टर। हे गोष्ट लक्षात ठेवायची। मसावी आलं, इथं म आलं, म म्हणजे मोठा, म्हणजे ह्या संख्यापेक्षा लहान संख्या असेल। ऑप्शन इकडे लहानच दिले असतात त्या संख्येपेक्षा, तेवढं काही कन्फ्युजन नाही। मसावी म्हटल्यावर मोठे ऑप्शन असतात। तर कळलं? 6 आहे का उत्तर? नाही, उत्तर काय आहे? 12। कारण या म चा अर्थ काय होतो? मोठ्यात मोठी संख्या। म चं काय होतं? मोठ्यात मोठी संख्या, म्हणून ते काय? 12। नसेल तर आपण आपल्या पद्धतीने सोडवू। 48 60 आणि 72 बघा साधं सोपं। 2 चा भाग द्या, किती येतात? 24, इथं 30, इथं 72। पुन्हा 2 चा भाग द्या, किती येतात? 12 15 आणि नाही 72 नाही, इथं 36, इथं किती येतात? 18। कळलं? पुन्हा 2 चा भाग देऊ, किती येतात? 2 चा भाग दिल्यानंतर हे बरोबर होत आहे का? 48 ला 2 चा भाग दिलं, किती आले? 24। 60 ला 2 चा 3, 72 36। पुन्हा 2 चा भाग द्या, 12 15 18। आता 2 चा भाग जाईल का? 3 चा जाते, 4 5 6 होतो। आता कॉमन अवयव, इथं कोणत्या तरी कॉमन संख्येचा भाग जाईल का? नाही जात। म्हणजे 3 दुने साइन दुने 12, म्हणजे भाग केव्हापर्यंत जातं? जोपर्यंत सारख्याच संख्येचा भाग जाते। म्हणजे मधात हा 6 असतो, त्या 6 चा अर्थ काय होतो? सामायिक, म्हणजे सारखीच संख्या। म्हणजे काय? सारखीच संख्या। 3 दुने 6 साइन दुने 12, उत्तर काय आहे? 12। कळत आहे का एवढं? ही सामायिक। आता इथं 2 चा भाग इथं आणि इथं जाते, पण आपल्याला 6 चा अर्थ लक्षात ठेवावा लागेल। 6 चा अर्थ काय? सामायिक। सामायिक म्हणजे सगळ्यांमध्येच भाग दिला पाहिजे। सगळ्यांमध्येच म्हणजे कुठं? त्या तीनही संख्येमध्ये। अशा पद्धतीने आपण ओरली सुद्धा उत्तर काढलो 12, आणि आपली जी परंपरा आहे त्या परंपरे सुद्धा नुसार आपलं उत्तर किती निघलं? 12 निघलं। बेसिक समजून घ्या। बाकी एनटीपीसी राहो की त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी राहो, असं काहीच कठीण नाही। फक्त लसावी मसावी काय आहे समजून घ्या, मग कुठलाही कठीण प्रॉब्लेम आला, एनटीपीसी चे सगळे प्रॉब्लेम आला ते आपण सोडवू। फक्त बेसिक काय आहे समजून घ्यायचं, नेमकं काय आहे लसावी मसावी। एकदा समजलं की बाकी आपल्याला काय जातं? सोपं जातं। बघा पुन्हा एक प्रॉब्लेम, 25 75 100 या संख्यांचा लसावी काढा। याच्यात आपल्याला विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत ना त्या खूप कामात येतात। या संख्यांचा लसावी काढा। लसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्येतील मोठी संख्या किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या। खूपच सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायचं। आपण ऑप्शन वरूनच काढतो। बघा लसावी म्हणजे दिलेल्या संख्येपेक्षा मोठी संख्या, अशी संख्या शोधायची। लसावी म्हणजे की त्या तीनही संख्येचा त्या मोठ्या संख्येत भाग गेलं पाहिजे। बघा मस्त असं कठीण नाही राहत, बिलकुल विदिन अ सेकंड मध्ये मिनिट असतो, काही हरकत नाही।
या 45 सेकंदामध्ये 15 सेकंदात उत्तर निघतात. कळलं? जास्त विचार करावा लागतो का? नाही. असे क्वेश्चन असतात एमटीपीसी चे क्वेश्चन आणायचे उद्या मी सोडवून देतो. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ते लसावी मसावी सोडवू शकतो. ह्या 12 32 आणि 13 भानगडी आपण करण्यापेक्षा तो सोपं जातं. कळलं का? थोडस मी काय म्हणतो त्या शब्दावर टेस्ट द्या. तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने लसावी मसावीचे उदाहरण आपण सोडवू. कळलं का? बघा आता थोडस प्रॉब्लेमची लेवल वाढली आहे. 25 30 35 आणि 40 चे लसावी किती? लसावी किती? कधी कधी नाहीच समजलं तर बारीक मध्ये अवयव पद्धतीने सोडवून टाकायचं. कोणी पाहत राहते का आपल्याकडे? नाही, सोडवून टाकायचं आपण. आपलीच गोष्ट आहे म्हणायची. नाही तर समजत असेल तर बघा. 38 दुसरा आहे 44 तिसरा आहे 42 आणि आहे 4000. आता काय? या तिघांचाही भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तर कुठली तरी एकच संख्या शोधायची. बघा आता 3चा भाग जाणारी 8 आणि 3 11. इथं 3चा भाग जातो का? नाही. 4 आणि 4 8. इथं जातो का? नाही. इथंही नाही. हे तुमचं काय आहे? लसावी आहे. काय आहे? लसावी. साधं सोपं बघा. खूपच असं कठीण नाही राहत. संख्या कितीही मोठ्या राहत, फक्त खरवडे सर जे सांगतात सुरुवातीपासून त्याचा अभ्यास करायचा. त्याचं काय करायचं? अभ्यास करायचं. बघा मी काय सांगत आहो, लसावी म्हणजे सगळ्यात संख्येचा भाग या संख्येत केलं पाहिजे. सगळ्यात संख्येचा भाग केलं पाहिजे. त्याच्यापैकी 25चा भाग जाणाऱ्या 2 0 2 0 2 0 याचं सगळ्यात आहे. कळलं? आता 40चा भाग जाणारा बघा ते थोडंसं कठीणच आहे, त्याचा विचारच नाही करायचा. 35चं ते थोडंसं कठीणच आहे, विचार नाही करायचं. आता थोडंसं 3चं बघू. 3चा भाग जाणं म्हणजे काय? म्हणजे 30चं म्हणजे एक एक शून्य काढलं तर 3च. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्या संख्येत 3चं भाग जातं. 8 आणि 3 11. 3चा भाग जातो का? नाही. 4 आणि 4 8. 3चा भाग जातो का? नाही. 4 आणि 2 6. 3चा भाग जातो का? 4. 3चा भाग जातो का? नाही. म्हणजे 4200. हे काय आहे? या संख्येचं लसावी आहे. खूपच साधी सोपी पद्धत आहे. म्हणजे जे काही आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं गणा फाडू फाडू पाणी पिऊन शिकवलं ते फक्त घरी जाऊन एकदा वाचा. त्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट वरून तुम्ही लसावी मसावी सहज काढू शकता. शोधायचं काय आहे? शोधायचं काय आहे? यापैकी कुठल्या संख्येत सगळ्या संख्येचं भाग जातं? कुठल्या संख्येत सगळ्या संख्येचं भाग जातं? आता एवढं शोधत बसाल का? आपल्याला वेळ किती असतं? 45 सेकंद. कुठली तरी पर्टिक्युलर एकच संख्या शोधायची. आता त्या संख्येचा जर सगळ्या संख्येत भाग गेला तर दुसरी शोधा. आता नाही गेलं इथं, म्हणजे इथं 3 संख्येत नाही गेलं, एकाच संख्येत गेलं, बाकीचं यांचं जातं तिथं. यांचं टेन्शन नाही घ्यायचं. 40चं जातं. तुम्हाला आता खरं नसेल वाटेल तर देऊन बघू. 42 मध्ये 25चं भाग देऊ. बघा 25 1 25. 12तून 5 गेले 7. पुन्हा किती? 3 मधून 2 गेलं 1. आता बघा 25 8 200 होता, म्हणजे 25 7 175 होता. 175. हे 2 0 1 0 झालं. ते गेलं 25चं. नंतर पुन्हा काय? या 42 मध्ये 30चा भाग देऊ. कितीचं? 30चं. ते भाग असं देतात बघा. कितीतरी 42 होतात का काहीतरी? नाही होत का? नसतील होत तर 3 1 3 3 4 12 असं भाग देतात. कळलं? मग याच्यात 42 मध्ये 35चा भाग देऊन बघा. हे फालतू धंदे होते, याला बिगार धंदे म्हणतात. हे घरी येऊन करायचे. हे ऑन पेपर नाही करायचे. बिगारी धंदे कुठं करायचे? घरी येऊन करायचे. 35 1 35. बघा 12तून 5 गेले 7. पुन्हा 3 मधून 3 गेलं 0. बघा 35 दुने 70. 120 झालं. पुन्हा किती तर आलं? 40 तर आलं. बघा 42 मध्ये 40. 4 काय? 4 1 4 4 5 20. कळलं? जातं ते एवढं? जातं ते बरोबर आहे. 4 1 4 4 5
बेस म्हणजे सगळ्यात संख्येचा भाग दाखवणे. कितीही मोठ्या संख्या असतील, सगळ्यात महत्वाचं काय आहे माहित आहे का, सुरुवातच ही फाड्यांपासून होते. सगळेचे सगळे फाडेपाठ पाहिजेत आपल्याला, डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाठ पाहिजे, त्या डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या खूप फायदा आहे. जर तुम्हाला कळत असेल दिलेल्या संख्येपैकी इथं गुणाचा भाग जाते, तर अतिशय साध्या पद्धतीनं हे एवढं असं फापट पसारा न मांडता आपण ते नसावी मसावी काढू शकतो. मग या संख्येचं मसावी सांगावर काय येते, मसावी याचा 5 किती असेल 5, म्हणजे ऑब्विसली 5चा भाग जात आहे ना प्रत्येक संख्येत, तिथे काढण्याची गरजच नाही. कुणाचा भाग जाते 5, म्हणजे मसावी किती असेल 5. लिहून देतो. एकदा वाजते, दुसरी वेळ जर 6 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास बघा काय आहे, एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, म्हणजे 2 घड्या आहेत, 4 मिनिटांनी एक बेल एकदा वाजते, आणि दुसरी बेल 6 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल 6 मिनिटांनी एकदा वाजते. आता दोन्ही बेल सकाळी एकत्र सेट केल्यास, दोन्ही बेल सकाळी 8 वाजता एकत्र सेट केल्यास असं वाचायचं. दोन्ही बेल सकाळी 8 वाजता एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत ह्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील, कळलं का, क्वेश्चन समजलं का. आता बघा एकत्र म्हणजे काय, एकत्र म्हणजे कॉमन, एकत्र म्हणजे काय कॉमन, म्हणजे बघा आता हे जेव्हा एकत्र वगैरे येते तेव्हा त्याचं एलसीएम काढले जाते, कारण त्या समोरच्या संख्या आहेत, काय आहे समोरच्या, त्या मोठ्यात मोठा किंवा एकत्र अशा जर संख्या असतील जवळ जवळ तर त्याचा एलसीएम काढायचं. त्यांचं काय काढायचं एलसीएम. हा एकत्र कळत आहे का, हा जर नसेल कळत तर मी थोडस हिशोब लावला होतो, म्हणजे नेमकं कसं होते, म्हणजे ते कळूनच जाते. असे आपण क्वेश्चन बघत आहोत, जसं 8 वाजता आपण 2 घड्या चालू केल्या, 8 वाजता काय होतं 4 मिनिटांनी, म्हणजे हे 8:04 ला वाजते, आणि हे 6 मिनिटांनी, म्हणजे हे काय पहिली वेळ 8:06 ला वाजते. मग हे किती 8:08 ला वाजते, आणि हे 8:12 ला वाजते, कळलं. मग काय हे 8:12 ला वाजेल ना, हे 8:18 ला, बरोबर आहे का. म्हणजे याच्यात फरक कितीचा आहे 6 मिनिटाचा, आणि याच्यात किती आहे 4. पण बघा हे 8:12 ला एकत्र वाजली का, याची दुसरी बेल आणि याची तिसरी बेल 8:12 ला काय वाजली एकत्र वाजत आहे अशी, तर ते आपल्याला शोधायचं आहे. ते काय करायचं आहे शोधायचं आहे. मग ते बघा चौथी वेळा 4:08-12 4:16 ला वाजेल, आणि हे किती 8:24 ला वाजेल. मग हे पुन्हा 8:24 ला वाजेल, आणि हे 8:30 ला वाजेल. म्हणजे हे बघा 2 वेळा एकत्र वाजली. तसं एका तासात किती वेळा म्हणजे वाजत आहेत ना, कळत आहे का. म्हणजे प्रत्येकाचं जे टाइम इंटरवल आहे, 16:06 18 काय 12:16 20, आणि हे 6:12 12:18 18:24 इथं पुन्हा 26, हे किती
14 हा 24 आता म्हणजे वाढलं म्हणजे हा आता किती वेळा एकत्र वाचतील ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे एकत्र म्हणजे कळते का, जरी यांचं टाइम इंटरव्हल याचं 4 मिनिटाचं असेल याचं 6 मिनिटाचं असेल तरी अशी एखादी वेळ मॅच होते त्यावेळेस दोन्ही वेळ एकत्र वाचतात. तर तसं 2 तासात किती वेळ एकत्र वाचतात किती वेळा ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा या 4 आणि 6 मिनिटाचं 4 आणि 6 मिनिटाचं काय काढायचं, 4 आणि 6 मिनिटाचं लसावी काढायचं. याचं काय काढायचं, लसावी. बघा लसावी खूप सोपं असतं. 6 ची दुप्पट करा किती 12 म्हणजे लसावी किती झालं 12. लसावी किती झालं 12 म्हणजे बघा लसावी 12 झालं. म्हणजे हे किती वेळा म्हणजे एका तासात किती वेळा वाजते दोन्ही 12 वेळा वाजते पूर्ण मिळून. म्हणजे 12 मिनिटांनी ते वाजत आहे. म्हणजे 60 भागीला 12 करा म्हणजे किती मिनिटांनी वाजत आहे ते 12 मिनिटांनी एकत्र वाजत आहे. 12 मिनिटांनी एकत्र वाजत आहे. 12 मिनिटांनी काय होत आहे एकत्र वाजत आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे 5. म्हणजे 60 मिनिटात काय 5 वेळा. कळत आहे का, जी एकत्र वाजण्याचा कालावधी आहे ते 12 मिनिटाचा आहे. ते किती आहे 12 मिनिटाचं. म्हणजे एका तासात 5 वेळा वाजत आहे. आणि 8 ते 10 म्हणजे 8 9 10 किती होतात 2 तास होतात. किती होतात 2 तास. मग 2 तासात 10 वेळा 2 तासात 10 वेळा. हे लसावी मसावीचे प्रॉब्लेम आहे. किचकट काहीच नसेल, सगळं साधं सोपं आहे. असं ते बेल घट्टा वगैरे आलं तर लसावी काढायचं. कळलं 12 मिनिटांनी ते एकत्र वाजत आहेत. आपण असं हिशोब काढतो तर 12 वाजत होतं का, एकदा काढू आपण. पहिल्यांदा 8 वाजता सेट केली. पहिली हे 4 मिनिट वाली आहे, दुसरी काय 6 म्हणजे 8 वाजता एकत्र. पहिलं बघा 8 वाजता वाजली दोन्ही मग हे 8 4 ला वाजली आणि ही 8 6 ला. मग हे किती 8 8 आणि हे 8 12 बरोबर आहे का. मग हे किती 8 8 आणि 4 12. म्हणजे आता बघा किती झालं हे मिनिट किती झाले मग 4 आणि 4 8 आणि 4 12 झालं. म्हणजे हा तास शून्य राहील ना. 6 आणि 6 12 म्हणजे पहिली बेल 12 मिनिटांनी वाजली. पहिली बेल किती 12 मिनिटांनी वाजली. दुसरी 12 म्हणजे 60 मिनिटात 5 वेळा वाजेल. 2 तासात किती वेळा वाजेल 5 दुने 10 वेळा. हे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. अतिशय म्हणजे शुद्ध लेवलचे प्रॉब्लेम असतात. तुम्ही फक्त अभ्यास करा. आपण याच्यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम घेत जाऊ. कळलं का. काही कन्फ्युजन आहे का. जे नवीन आहेत त्यांना सांगतो. कालचा मित्र ना का तुम्ही कोणत्या गावचे मित्र. ए आणि बी हे 2 मित्र एनएच कॉलेजच्या मैदानाभोवती गोलाकार धावतात. ए आणि बी हे 2 मित्र एनएच कॉलेजच्या मैदानाभोवती गोलाकार धावतात. सीताचं झालं का क्लास. सायन्सचं करा ना रे, तो कामात येते ना एनटीपीसी वर. तुम्ही करतच नाही. गोलाकार धावतात. ए ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. ए ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. ए ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. तसेच बी ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. तसेच बी ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. बघा याचं उत्तर ओरलीच काढू आपण. काय
बी ला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता? तर पुन्हा किती वाजता ते दोघे आरंभ बिंदू जवळ येतील? पुन्हा किती वाजता ते दोघे आरंभ बिंदू जवळ येतील? बघा, आता हा जर क्वेश्चन नसेल समजत तर समजूनच नका घेऊ. कळलं का? नसेल समजत तर समजूनच नका घेऊ. म्हणजे तुमची धावण्याची स्पीड कितीही कमी असेल आणि तुमच्या मित्राची जास्त असेल तरी अशी एक वेळ येते की तुम्ही कधीतरी एकत्र भेटता. नाही भेटत का? भेटता की नाही? भेटता की नाही ग? हो. म्हणजे जर गोलाकार असेल तर भेटता ना एकत्र. तर तेच आपल्याला शिकायचं आहे. बघा काय आहे, ए ची स्पीड किती होती? काय दिलाय? ए ला 6 मिनिट लागतात आणि बी ला 8 लागतात. बघा काय करायचं, या 6 आणि 8 चं लसावी काढायचं. काय काढायचं? लसावी. त्या बाराबत्तीस भानगडी नाही, याची दुप्पट करा. 8 ची दुप्पट 16 होते. 6 चा भाग जाते का 16 मध्ये? नाही. 8 ची दुप्पट करा, किती होते? 24. या 24 मध्ये 8 चा भाग जाते का? 8 × 24. या 24 मध्ये 6 चा भाग जाते का? 6 × 24. हा काय झाले? लसावी. किती? 24 मिनिटे. 24 मिनिटे. मग याची किती वाजता सुरुवात केली होती? 6 वाजता. 6 वाजल्यापासून 24 मिनिट. 6 वाजून 24 मिनिट. बघा आपण याच्या आधी शिकत आहोत. आपल्याला काय टायमिंग कमी करायचं आहे. टायमिंग काय करायचं आहे? कमी करायचं आहे. 6 वाजता सुरुवात केली, 6 वाजून 24 मिनिटांना ते पोहोचले. कळलं का? डायरेक्ट त्या दोन्ही आकड्याचं काय करायचं? लसावी काढायचं. लसावी आपण बिलकुल बारीक मध्ये काढतो. शॉर्टकट मध्ये लसावी. त्याची दुप्पट करायची, तिप्पट करायची, चौपट काहीतरी करून पाहिजे. तिथपर्यंत करत जायचं जिथपर्यंत दोघांचाही भाग जात नाही. ठीक आहे आता